नमस्कार, अटल मत न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते महेश शंकर पेल्ली यांनी आजपासून आमरण उपोषण सुरू केले आहे। विभागीय आयुक्त कार्यालयासमोर सुरू झालेल्या उपोषणाद्वारे सिल्लोड शहरातील विविध प्रलंबित प्रश्नांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे। उपोषणकर्त्यांनी प्रशासनाकडे प्रमुख मागण्या मांडल्या असून त्यामध्ये राम रहीम व्यापारी संकुल व नवीन व्यापारी संकुलाच्या लिलावास तात्काळ स्थगिती, संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी, मंजूर विकास आराखडा, MRTP ऍक्ट आणि UDCPR चे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई, सार्वजनिक निधीचा अपव्यय थांबविणे तसेच नागरिकांची आर्थिक फसवणूक रोखण्यासाठी मागणी करण्यात आली। या आंदोलनाची सुरुवात 16 जुलै 2026 रोजी सकाळी 11 वाजता विभागीय आयुक्त कार्यालय छत्रपती संभाजीनगर येथे करण्यात आली। मागण्यांवर ठोस निर्णय होईपर्यंत बेमुदत आमरण उपोषण सुरू ठेवण्याचा निर्धार उपोषणकर्त्यांनी व्यक्त केला आहे। प्रशासन या मागण्यांवर कोणती भूमिका घेते याकडे सिल्लोडसह परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे। आमच्या प्रमुख मागण्या आहे की सिल्लोड नगर परिषदने जे राम रहीम कॉम्प्लेक्स जे काम सुरू केलेले आहे ते आमचं म्हणणं आहे की ते इल्लीगल आहे, बेकायदेशीर आहे आणि ते नियमानुसार नाही। तर आमची मागणी आहे कलेक्टरकडे, आमचे जेवढे मुद्दे दिलेले आहे जिल्हाधिकारी साहेबांकडे, तर त्या मुद्द्यावर त्यांनी सखोल चौकशी आणि तपासणी करून त्याचा अहवाल घ्यावा। अहवाल प्राप्त झाल्यापर्यंत अहवालीपर्यंत या सर्व प्रकरणामध्ये जे गाळ्यांचा लिलाव ते करणार आहेत त्या कार्यवाही म्हणजे जी प्रक्रिया आहे त्या प्रक्रियेवर त्यांनी स्थगिती द्यावी। तुम्ही एवढं टोकाचं पाऊल उचलता उपोषणाचं, या अगोदर तुम्ही प्रशासनाशी काही पत्रव्यवहार केला होता? 6 वर्षापासून आम्ही तक्रार दिलेल्या आहेत। मला वाटतं 2018 पासून आमच्या तक्रारी चालू आहेत। काय प्रशासनाच्या लोकांचं काय ते अद्यापर्यंत काहीच केलेलं नाही त्यांनी, म्हणजे साधी चौकशी सुद्धा केलेली नाही किंवा एखादा त्यांनी अहवाल पण कोणाचा त्यांचा त्याच्यात आजपर्यंत आलेला नाही। त्याच्यामध्ये किती वाजता हे जवळपास 8 वर्षापासून चालू आहे प्रकरण। हे व्यापारी संकुल कोणाचे आहेत? हे नगरपालिकेचं आहे। नगरपालिकेची ज्या जागेवर बनवते त्या जागेवर पार्किंगचं आरक्षण आहे, म्हणजे पार्किंगच्या जागेवर ते व्यापारी संकुल बनवू लागले। व्यापाऱ्यांचा याला विरोध आहे? व्यापाऱ्यांना ह्या गोष्टी माहितीच नाही ना, कारण स्थानिक जे नागरिक असतात त्यांना ह्या गोष्टीची माहिती नसते। आता आम्ही ती माहिती सगळ्या RTIच्या माध्यमातून ती माहिती काढली आणि तक्रारी दाखल केल्या। आणि आमचा असा आरोप आहे की या चुकीच्या ठिकाणी म्हणजे पार्किंगच्या जागेवर बांधकाम केलेलं आहे आणि जे MRTP ऍक्ट आहे, UDCPR आहे, तसंच आता प्रचलित जो कायदा आहे आता SSR, या कोणत्याही तरतुदीचं नियमाचं त्यांनी पालन केलेलं नाही। या अगोदर काही आंदोलन केलेलं आहे का आपण? हा, जवळपास आम्ही कंटिन्यू म्हणजे आता मागच्या 2022 पर्यंत आमचे आंदोलन होते। आता मागच्या 2 वर्षात आम्ही काही आंदोलन केलेलं नाही। आता आझाद मैदानाला मागच्या वर्षी 2025 ला आमचं मोठं आंदोलन झालं आणि त्यामध्ये सुद्धा हा मुद्दा घेतलेला आहे। आता जे विरोधी पक्षामध्ये जे नगरसेवक निवडून आलेत त्या सगळ्यांना आम्ही तक्रारी दिलेल्या आहेत। त्याच्यामध्ये आता जे गट नेते आहेत कमलेश कटारिया भाजपचे, ते आता कलेक्टर साहेबांकडे भेटायला गेलेत। आता या विषयावर या संकुलाचं बांधकाम किती दिवसापासून प्रलंबित आहे? मला वाटतं 2015 पासून बांधकाम सुरू आहे आणि अजून बांधकाम सुरूच आहे। नाही, लिलाव करायचा त्यांना, ते लिलाव करू नये म्हणून आम्ही मागणी केलेली की लिलाव थांबवावा। बांधकाम जवळपास 90% झालं। आता काही संकुल बांधून जे प्रशासनामार्फत जे लोकांची फसवणूक केली जात आहे, आता आपलं म्हणणं आहे का? हो, आमचं असंच म्हणणं ना की जर हे अवैध बांधकाम किंवा हे इलिगल बांधकाम जर त्यांनी लिलाव करून लोकांना जर विक्री केले तर लोकांची फसवणूक होणार आहे। उद्या समजा हे प्रकरण कोर्टात गेलं तर कोर्टामार्फत हे बांधकाम जर तुटलं तर सामान्य नागरिकांचा पैसा पाण्यात जाणार आहे। हो, जर समजा शासनाने काहीच केलं नाही तर उच्च न्यायालयात दाद नक्कीच मागणार आहे। पासून तुम्ही उपोषणाला बसल्या, प्रशासनाचे काही लोक तुमच्याकडे चर्चा करण्यासाठी आले होते, त्यांनी पत्र देऊन गेले। आता त्यांचं असं म्हणणं होतं की आम्ही चौकशी लावलेली आहे आणि चौकशी अहवाल 2-5 दिवसात आम्ही मागवणार आहे, तोपर्यंत उपोषण स्थगित करा। तर मी त्यांना म्हटलं की स्थगिती द्या, आम्ही उठतो। आज या उपोषणाच्या माध्यमातून आपण प्रशासनाला व लोकांना काय आवाहन करणार? जसं लोकांनी गाळे घ्यावे याबद्दल काय? आमचं एवढंच म्हणणं आहे की जोपर्यंत या प्रकरणात सखोल चौकशी होत नाही, तपासणी होत नाही आणि त्याचा सविस्तर अहवाल प्राप्त होत नाही, तोपर्यंत ह्या समजा नगर परिषदने हे गाळे समजा लिलावात विक्री केले तर लोकांनी ते गाळे घेऊ नये आणि पैसे भरू नये। जर त्यांनी पैसे भरले तर लोकांचा पैसा पाण्यात जाईल आणि नंतर नगरपालिका याची भरपाई करून देणार नाही।
त्यामुळे लोकांनी हे गाळे सध्या त्यांनी घेऊ नये अशी आमची मागणी आहे. सिल्लोड मध्ये राजकीय सुप्रीमो यांच्यापर्यंत आपण पोहोचलेत का? सुप्रीमो म्हणजे कोण? तो घोटाळेबाज, तो एक जमीन चोर आहे साहेब. कशाचा सुप्रीम होतो? तो लोकांच्या जमिनी डापतो. आता इथं 2 जण बसलेले आहेत, या लोकांची जमीन डापलेली आहे त्यांनी. याची 47 गुंठे जमीन डापली, याची 2.25 एकर डापली. हा जमीन चोर आहे, कशाचा सुप्रीम होतो? आपल्या मागणं जर मान्य नाही झालं तर पुढचं पाऊल का? पुढचं पाऊल आम्ही हायकोर्टात दाद मागणार आणि लोकायुक्तकडे तक्रार दाखल करून दाद मागणार तिथे सुद्धा. आपलं नाव काय? महेश शंकर पेल्ली, सामाजिक कार्यकर्ता सिल्लोड.